उल्लास मीडिया, सच के साथ। उल्लासनगर महानगरपालिका के नवयुक्त आयुक्त विकास ढाकने, इनका महाविकास आघाड़ी राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गट की ओर से फूलों का गुलदस्ता देकर स्वागत किया गया। इस मुलाकात में स्कूलों की समस्या, रास्तों की समस्या, अनधिकृत बांधकामों की समस्या, पालिका में होने वाले भ्रष्टाचार और पालिका के महिला कर्मचारी के साथ होने वाले गैर व्यवहारों की समस्या बताई गई। सभी समस्या को सुनकर आयुक्त विकास ढाकने, इन्होंने मुझे 1 महीने का समय दो, शहर की सभी समस्याओं को लेकर जल्द ही हम एक सकारात्मक बैठक लेंगे, ऐसा आश्वासन दिया। इस मुलाकात में उपस्थित राष्ट्रवादी विद्यार्थी कांग्रेस शरद पवार गट के ठाणे ग्रामीण माजी जिल्हाध्यक्ष नरेश गायकवाड, बालाराम गायकवाड, मूक नायिका फाउंडेशन की अध्यक्ष निकिता राव, सामाजिक कार्यकर्ता गुलाब मगर, शिवसेना उभाटा महिला कार्यकर्ता गंगा चव्हाण, लोक जनजागृती फाउंडेशन अध्यक्ष सचिन साठे, महिला सहकारी इत्यादि उपस्थित थे। जय भीम, जय महाराष्ट्र। आज उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये नवनिर्वाचित आपले आयुक्त साहेब आलेले, त्यांच्या सदस्य भेटीसाठी आम्ही सर्व मित्रसह गेलो होतो। आमच्या मूक नायिका फाउंडेशनच्या अध्यक्षा नितिकाराव मॅडम, आमचे पत्रकार बंधू आणि नरेश गायकवाड साहेब सगळे एकत्र आम्ही मिळून गेलो होतो। गेल्याच्या नंतर साहेबांचं आम्ही स्वागत केलं आणि शहराबद्दल थोडीशी माहिती दिली, थोडीशी माहिती कॉर्पोरेशनबद्दल दिली, कॉर्पोरेशनमध्ये असलेले एक गोल्डन गँग आणि काही महत्त्वाचे अधिकारी ज्यांच्यापासून नागरिकांना त्रास आहे त्यांच्याबद्दलची थोडीशी माहिती दिली आणि ती साहेबांनी खूप शांततेपणे ऐकून घेतली आणि त्याबद्दल साहेबांनी आम्हाला एक आश्वासन दिला की मला थोडीशी वेळ द्या, एखाद महिनाभर, तोपर्यंत मी सगळी पाहणी करतो आणि योग्य ती कारवाई त्या ठिकाणी जिथे जिथे जो आमचा आरोप आहेत त्या ठिकाणीचे त्या ठिकाणी मी काय योग्य ती कारवाई करतो आणि आपल्या या शहराला खूप सुंदर आणि स्वच्छ बनवण्याची माझ्यावर जी हमी आहे ती मी खरोखर आपल्या सगळ्यांच्या मदतीने नक्कीच पार पडेन असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। आणि आजची सदस्य भेट होती म्हणून काही मुद्दे आम्ही समोर ठेवले नाही, पण जेवढं ऐकून घेतलं तेवढं खूप खरोखर आश्चर्याची गोष्ट आहे का एक चांगल्या स्वभावाचा या शहराला आयुक्तांची गरज होती। आम्हाला असं वाटतं का ते आहेत, आलेले व्यवस्थित आहेत। तर आता आम्ही 1 महिन्यापर्यंत आमचे कामकाज आम्ही थांबवणार नाही, ज्या ठिकाणी जे काही घडतंय त्या ठिकाणी आम्ही ते व्यवस्थित आमच्या पद्धतीने साहेबांच्या कानावर टाकू आणि ते कारवाई करतील नक्कीच, अशी आशा आहे। जय संविधान। आज उल्हासनगर महानगरपालिकेत माजी आयुक्त निवडून गेल्यानंतर त्या ठिकाणी विकास ढाकणे अशा नवनिर्वाचित आयुक्तांनी पदभार स्वीकारला। त्यानंतर आम्ही महाविकास आघाडी राष्ट्रवादी गट तसेच आमचे जे काही सामाजिक संघटना आहेत, मूक नायिकांच्या अध्यक्षा, त्यांचे सहकारी गायकवाड साहेब, आमच्या महिला कार्यकर्ता गंगा आणि प्रदीप आणि गंगा चव्हाण आणि नाना मगर, आम्ही सर्व सहकारी मिळून साहेबांची भेट घेतली। साहेबांची भेट घेऊन साहेबांना आम्ही शहराची थोडक्यात माहिती दिली की शहरात विभिन्न महानगरपालिकेच्या सर्व एकूण विभागामध्ये कशा पद्धतीने कारभार चालू आहे आणि या शहराची अवस्था महानगरपालिका झाल्यापासून देखील एखाद्या ग्रामपंचायतीसारख्या शहराची अवस्था का आहे याबाबत आम्ही शहरातल्या विविध कामांची, महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीची माहिती थोडक्यात साहेबांना अवगत करून दिली। तर साहेबांच्या बोलण्यातनं एक सकारात्मक भूमिका साहेबांनी मांडली की मला किमान 1 महिना लागेल, सर्व अधिकाऱ्यांचे कामकाज, पदभार कसे आहेत, कशा पद्धतीने काम चालतंय, या ठिकाणची पद्धत काय केलेली आहे, तसं त्यांनी अनेक ठिकाणी काम केलेलं। पुणे महानगरपालिकेमध्ये ते अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होते, अशी इत्यंभूत माहिती त्यांनी आम्हाला दिली। पण आम्हाला एक आश्वासन मिळालेलं आहे आणि त्यांच्याशी भेट केल्यानंतर एक ऊर्जा आमच्यात देखील निर्माण झाली की महानगरपालिकेला एक चांगला आयुक्त लाभला आहे आणि ते आयुक्त येणाऱ्या काळात महानगरपालिकेच्या शाळा असो, कचऱ्याच्या समस्या आहेत, शहरातील खड्ड्यांच्या समस्या आहेत, रस्त्यांच्या समस्या आहेत, त्याच्याबद्दल ताईंनी विषय मांडला की महापालिकेमध्ये महिलांसोबत गैरवर्तणुकीचे प्रकार दिवसेंदिवस सुरू आहेत, दबावाखाली महिलांना काम करावं लागत आहे, असे अनेक विषय पहिल्याच भेटीत मुळात देणं अपेक्षित नव्हतं, पण साहेबांनी ते ऐकून घेतलं। आयुक्त साहेबांनी, ढाकणे साहेबांनी खूप बरं वाटलं आणि सकारात्मक त्यांनी होकार भरलेला का येणाऱ्या काळामध्ये या सर्व समस्या
तुम्ही आणि आम्ही सहकारी म्हणून सोडवू असं त्यांनी एक चांगलं आश्वासन आम्हाला दिलं आणि खूप चांगल्या पद्धतीने आमच्या सर्वांचं बोलणं त्यांनी ऐकून आणि एक सकारात्मक भूमिका त्यांनी स्वीकारली. त्याच्याबद्दल साहेबांचं मनापासून धन्यवाद. आणि उल्हासनगरीत नवीन आयुक्त यांचं आम्ही सर्वांच्या वतीने आणि महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने आम्ही स्वागत करतो. आज आम्ही आंबेडकर फोर्स, आमचे नरेशजी गायकवाड, आमचे बाळाराम गायकवाड आणि निकिता मॅडम, आम्ही सर्वांनी मिळून आज साहेबाची भेट घ्यायचं ठरवलं. आज नवीन साहेब आलेले आहेत आणि त्या संदर्भात आम्ही साहेबासोबत उल्हासनगरमध्ये अतिक्रमणाचा जो विषय आहे आणि शैक्षणिक दर्जा उल्हासनगरमध्ये घटलेला आहे आणि ज्या महानगरपालिकेच्या शाळा, त्या शाळेच्या नावावर फक्त खर्च केला जातोय, पण शिक्षण हे सर्वसाधारण माणसाला दिलं जात नाही आणि उल्हासनगरमध्ये इतर समस्या आहेत त्याच्यावर चर्चा केली आणि साहेबांनी त्यावर आम्हाला अगदी समाधानकारक असं उत्तर दिलं. आणि साहेबांनी स्वतः सांगितलं की मी माझा सर्व अनुभव ह्या ठिकाणी लावेल आणि मी इथल्या जनतेला सर्व प्रश्नावरती चांगल्या प्रकारे उत्तर देईल आणि त्यांचं काम करून दाखवण्याचा प्रयत्न करेल असं साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं. त्याबद्दल साहेबांचे आम्ही धन्यवाद मानतो आणि त्यांचं उल्हासनगर शहरामध्ये हार्दिक अभिनंदन.